राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे। मवियाकडून शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपणार आहे। त्यामुळे या 2 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये ओढाताण सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं आणि आम्हाला राज्यसभा द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। त्यामुळे राज्यसभेच्या 2 जागांवरून मवियात आगामी काळात वादाची शक्यता आहे। दरम्यान मवियात सुरू असलेल्या याच रस्सीखेचवरून सत्ताधाऱ्यांनी मवियाला टोला लगावला आहे। महाविकास आघाडीमध्ये 3 तिगाडा काम बिगाडा म्हणत नवनाथ बन यांनी टोला लगावला। महाविकास आघाडीचे नेते आणि चेहरा म्हणून ज्यांना मुख्यमंत्री आपणच राहिलं पाहिजे, दुसरा मुख्यमंत्री जर झाले तर हा महाविकास आघाडी पुढे चालू शकत नाही, या व्यापक भूमिकेतून उद्धवजींना त्यावेळेस मुख्यमंत्री केलं होतं आणि ते मुख्यमंत्री पदाला आमदार असणं आवश्यक असताना ते या 6 वर्षापूर्वीच्याच निवडणुकांमध्ये हे पुढे आमदार म्हणून गेले होते। तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी पुन्हा सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जावं आणि राज्यसभा जी आहे या राज्यसभेमध्ये काँग्रेसला त्यांनी संधी द्यावी अशा प्रकारची आमची विनंती ही उभाटाला आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला या दोन्ही पक्षांना आहे। आम्ही एकत्र बसू। अद्याप त्या संदर्भातली कार्यवाही सुरू झाली आहे का, प्रोसिजर सुरू झाली आहे का नाही। सगळ्यात आधी मी या विषयावर म्हणालो की आम्ही 3 पक्ष एकत्र बसू आणि कोणी कुठे लढायचे ठरवू। हर्षवर्धन सपकाळ हे प्रांताध्यक्ष काँग्रेसचे आहेत, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं। माननीय उद्धव साहेबांनी विधिमंडळात परत जावं ही आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ती कायम राहील। हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टपणे सांगितलंय की राज्यसभेची उमेदवारी ही काँग्रेसला मिळाली पाहिजे, विधान परिषदेची उमेदवारी ही काँग्रेसला मिळाली पाहिजे, परंतु महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा काम बिघाडा हेच राज्यसभेच्या उदाहरणावरनं उमेदवारीवरनं बघायला मिळतं।